भाजीला रोज रोज काय बनवायचे हे सर्वच महिलांना प्रश्न पडलेला असतो आणि त्यात म्हणजे तोंडली म्हटलं की सर्वांचीच नाके वाकडी होतात किंवा तोंडेसुद्धा वाकडी होतात. तर आज आपण एक मस्त अशी चमचमीत झणझणीत रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तोंडलीमध्ये दही घालून तर पहा, एक युनिक अशी रेसिपी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1/2 किलो तोंडली घेतली आहे. तोंडली स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आपल्याला ही तोंडली कापून घ्यायची आहे. तर बाजूने जे डेटा आहेत दोन्ही ते कापून घ्यायचे आणि पातळ स्लाइजमध्ये तोंडली कापून घ्यायची आणि उभी कापायची तोंडली. जसे मी दाखवते तशीच तोंडली कापून घ्यायची. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी सर्वच तोंडली कापून घेतली. कापून घेतल्यानंतर लगेचच आपण ही परतून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये तोंडली घालून घ्यायची. तोंडली 2 ते 3 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे भाजीसुद्धा छान लागते आणि तसेच यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि चवीला सुद्धा भाजी मस्त लागते. तोंडली काढून घेतली. सारख्याच कढईमध्ये 1 चम्मचभर मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेतला. कांदा ट्रान्सफर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा छान परतून घेतला की यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घ्यायचा. अगदी भाजी साधी आणि सोपी आहे, पण चवीला म्हणाल तर 1 नंबर लागते बरं का. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर 1/2 चम्मचभर हळद, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, 1 चम्मचभर तिखट, सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये आपल्याला 1 मसाला घालायचा आहे, तो म्हणजे गोडा मसाला. तर इथे मी 1 चम्मचभर गोडा मसाला घालून घेते. तुम्हाला गोडा मसाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला 1 चम्मचभर घातलात तरीसुद्धा चालेल. चव म्हणाल तर 1 नंबरच येते भाजीची. त्यानंतर हे व्यवस्थित मसाले परतून घेतले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चम्मचभर दही. दही किती घालायचे तर 2 चम्मचच घालायचे आणि फ्रेश दही घालायचे. आंबट दही इथे वापरायचे नाही, नाहीतर भाजीची चवच पूर्णपणे बदलून जाईल. तर इथे दहीसुद्धा व्यवस्थित परतून घेतले मसाल्यांमध्ये. त्यानंतर यामध्ये पातळ स्लाइजमध्ये उभा चिरलेला 1 बटाटा घालायचा आणि यामध्ये तोंडली घालून घ्यायची. सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतले की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातले की परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे. तर या भाजीसोबत तुम्ही 2 ते 3 पोळ्या जास्तीच्याच खाल, एवढी ही भाजी चवीला मस्त लागते. तर इथे आपल्याला भाजी वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी पाण्याचा अशा पद्धतीने हापका मारून घ्यायचा, म्हणजे भाजी व्यवस्थित अशी शिजल्या जाते. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 7 ते 8 मिनिटवर ही भाजी व्यवस्थित वाफेवरती शिजवून घ्यायची. अधूनमधून ही भाजी चेक करायची, कढईच्या बुडाला लागणार नाही यासाठी भाजी अधूनमधून चेक करून घ्यायची. तर इथे मी 2 ते 3 वेळा भाजी चेक करून पाहिली. त्यानंतर इथे तुम्हाला दाखवते. पहा, मस्त अशी भाजी शिजली गेली आहे. तोंडली तर लवकर शिजतात, पण बटाटा शिजायला वेळ लागतो. तर इथे आपली मस्त अशी चमचमीत झणझणीत तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा आणि टिफिनसाठी तर उत्तम आहे. सुकी भाजी मी बनवली आहे. एकदा नक्कीच तुम्ही डब्यासाठी ही भाजी बनवून द्या. लहान मुलेसुद्धा खातील आणि न आवडणारेसुद्धा खातील, एवढी ही भाजी चवीला मस्त लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहते ते सुद्धा सांगा. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.